यांच्याकडून पण 101 रुपयाची भेट दिलेली आहे। मल्हारी माझ्या बसून घोड्यावरी गे अनया बानूला गेला या चंदनपुरी गे मल्हारी माझ्या बसून घोड्यावरी गे अनया बानूला गेला या चंदनपुरी बानुनारीने शिकवा केला बाई ग बानुनारीने शिकवा केला बाई ग माझा मल्हारी वेडा झाला बाई ग बानुनारीने शिकवा केला बाई ग माझा मल्हारी वेडा झाला बाई ग पुण्याच्या शेजारी देवाची जेजुरी देवाच्या मल्हारी बसला घोड्यावरी पाता चंद्र बेनात दचकला भंडाऱ्यात हिरा चमकला भंडाऱ्यात हिरा चमकला भंडाऱ्यात हिरा चमकला टपाच्या बोलावरा तुंतुण्याच्या तालावर ढोलकीच्या बोलावर वाह वाह सिटी वाजली वाह आणि गाडी सुटली ए मेल्या ते पैशाची शिट्टी नाही बाबा वाजली गाडी सुटली चालू ऐकून घे ना थोडे वाह ए पायल आमदा जेजुरी जायचं खरं आमदा माळेगाव जायचं खरं आमदा जेजुरी जायचं खरं आमदा माळेगाव जायचं खरं जेजुरी जायचं खरं माळेगाव जायचं खरं जेजुरी जायचं पहिल्याच गाडीला पहिल्याच भेटीला पहिल्याच गाडीला पहिल्याच भेटीला येऊन माझ्या बसली बाजूला येऊन माझ्या बसली जोडीला ती येऊन तुझ्या बस हसू लागले बरं बोलू लागले हसू लागले बोलू लागले सण ऐकून घे ना थोडे उद्या मात्र उद्या जेजुरी जायचं खरं उद्या माळेगाव जायचं खरं उद्या जेजुरी जायचं खरं माळेगाव जायचं खरं उद्या जेजुरी जायचं खरं ओ यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी ओ यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी गाणं वाजवी तो बासरी गाणं वाजवी 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 बासरी नाही बरी कानारी ते तुझी रे नाही बरे काय ग पिचली माझी बांगडी 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 काय ग पिचली माझी बांगडी 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 ओ ला ला ला
चैत्र पौर्णिमेचा थाट आळिया गजब काट आशेच्या पौर्णिमेचा धाट भगतांचा गजब जाट गायकीचा लगला काट तर गोळ्याचा गजब जाट हलकी हरण तुरण बगल गिरती चालती रंग 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 हलकी वाजती पुढे रंग 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 हलकी वाजती पुढे रंग 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 आणि हलकी वाजती वा 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 शंकर शंकर कोपरे शंभर अंकुश कोपरे आन मदन सुपत येरीच्या रूपात आई निघाली हसन रू मदन सुपत येरीच्या रूपात आई निघाली हसन रू मला काळीचं फाडून बघला त्यात आंबाबाई तुला दिसणार काळीचं फाडून बघला त्यात लखाबाई तुला दिसणार मला काळीचं फाडून बघला त्यात आंबाबाई तुला दिसणार काठीन गोंग येऊ द्या किर मल्लाई जत्रेला येऊ द्या किर काठीन गोंग येऊ द्या किर मल्लाई जत्रेला येऊ द्या किर ओ मल्लाई जत्रेला येऊ द्या किर आणि काठीन गोंगड घेऊ द्या किर मल्लाई जेजुरी येऊ द्या किर ऐका सगळ्यांना ऐका एक सुंदर बायलिकीचं गीत आहे सगळ्यांनी बोल शिवा मल्हारीचा ऐका, थोडीशी कथा होईल आणि शेवटचं पाहिले की थोडं कार्यक्रमाला समाप्ती होईल हो ऐका सुंदर एक थोडी कथा आहे शेवटपर्यंत कथा होईल सगळ्यांनी ऐका 2 मिनिटं ऐका ऐका महाराज. आणि बायलेकीचं गीत झाले की सगळ्याला मोकळी होणार आहे राजा नाराज बसला राजाला लेखून होता आपल्या बायकोला काय म्हणते सगळ्यांनी ऐकायचं आहे कारभारी सजावंती नारी सुंदरी मायले फिर फिर बोल नका माझे घरधनी मी तुमच्या प्रेमाची राणी तुम्ही घागर भरून आणा जा पाणी सजावंती काय माय ये लेकराला काय पाहिजे म्हणावं? आहे माय आपल्या शेळ्या मेंढ्याचा वाडा आहे आपल्या घरी काय कमी आहे धनगराचं घर म्हणजे धनाचं घर असते हो काय कमी आहे आपल्या घरी काय पाहतो म्हणालो आई मी काय म्हणाले हिंग हा तुमच्या मनावर पाजू मेंढीचं दूध पाहत काय म्हणालो मेंढीचं दूध पाहायचं लेकरो हातपाय घालून बघते कारभारी वौ वौ शेळीचं पाहत होता आई शेळीचं दूध पाहायचं लेकरो त्यांना ढाळून घेते माय कसं करून म्हणालो आणि मी काय म्हणाला मीच पाहिजे तुझ्या मायाची 12 वर्षाची मूळची वांग आहे तुला कुठं दूध येते आणि मला नक्की दूध पडते मी 60 वर्षाची मूळची वाण हा मला खायला घेऊन या खायला काय आणावं लागते माय घेऊन या माझ्या हातावरचं खायला काय आणावं लागते म्हणालो 1 क्विंटल खार का घेऊन या कारभारी काय आला होय आई लेकराला 5 दूध पण ना तुमच्या खायला की माहेरला द्यायला आई खायला पाहिजे माय आणतो आणतो 1 क्विंटल खोबरा घेऊन या लाल लाल पाटीचे नगम काळ्या पाटीचे आगम बरंच दिसायला घेऊन या माय घेऊन या अजून केळं घेऊन या शेप घेऊन या अंगोर घेऊन या बिब्याचे गोडंबे घेऊन या पारा लसका पाव पावकुळ घेऊन या आणि काळा गोळे 2 घरी घेऊन म्हशीची अवलाद होईस काय म्हणालो तुमच्या लेकराला 5 दूध पण अवघं बोल ना काळे हा आणतो आणतो घेऊन या माय अंगोर केळं शेप रवा साखर घेऊन या भजी बोलले जमते नाही भजे सुद्धा घेऊन या मारे एवढं खाऊ खाऊ झोपते पण जर या खंडोबाच्या कृपेनं मला दूध पडलं हा. ए
खंडोबाच्या कृपेनं 50 मला दूध पडलं कारभारी हा हिंगा कस का करायला आई आजी पोटा पुढे अंतर बाई मन लावतो अर्धा तू का म्हणे अर्जुना आजी तोट्याला लावलेली तुला हाय बाय तुला मिळाला पुन्हा हा आताच काय माय बाईला अर्धा तासाला काय सुधारणा करू बघायला कसं व्हायला म्हणालो हिंगा एवढं खाऊ खाऊ झोपते काजू बदाम 50 खंडोबाच्या कृपेनं माय मला दूध पडलं हा तर कारभारी माय एका थान तुमच्या लेकराला सरनाव आणि राहिलेले आणि लेकरं पिऊन पिऊन उरलेले सकाळ तुमच्या निहारीला होते उगा तुरु तुरु खायच्या तुम्ही बोलायली सोय आणि तुम्ही ते दाजी आपलं दाजी दिसून आली दाजी गेले वाटायला घरला हाय की बाजूला जाऊन बसले रुसून त्याला सारवा पोटभर बाई तुम्ही तिघी चौकीचं काय मीटिंग आहे का तुमच्या घरी बाई बाईले की गीत ऐकून जा नाही माय जाऊ नका पैसे आणा जाऊन ऐका कारभारी लय बोल नका तू बी लई बोल नको म्हणालो मा बोकळ बाया म्हणले मा मासूर सांगितले पलीकडे बाई म्हणली या आजी म्हणली बाई तुला लेकर होते म्हणले मला बोकळ म्हणले लेकर होते असं होय आई ते पलीकडला दादा सुद्धा म्हणला हे की पलीकडला मोबाईलवर बोलायला की नाही दादा हा त्यानं सुद्धा म्हणला बाई तुला लेकर होते म्हणला मला काय झालंय मग काय झालंय म्हणालो गाव म्हणलं हे सुद्धा दाजी म्हणजे हेवरी बसलेले बघा कसं हा मिशा पिळदार होय दादा कोणते मला बोकळ जण म्हणले लेकर होते म्हणून काय झालंय मग कारभारी हिंग माय बोकळ बाया म्हणले माय बोकळ डॉक्टर आले मला इंजेक्शन द्यायला त्याला 2 इंजेक्शन देऊन वाटलं बोकळ व्हायला आले मला चोऱ्या घालायला त्याला 5-5 चोऱ्या घालून वाटलावली मी परत दिसा मी बाई कमी नाही ते उभा टाकलं बघा दाजी हे आले कळलं हा बापू बाई का खायचं आहे का ते पलीकडलं काय झालंय म्हणालो काय झालंय मग हा बोकळ गावचं गाव म्हणलं लेकर होतं म्हणून काय झालंय मग काय तुमच्याच स्वार्थ आहे की माय तुमची टाकी कोणी कोणती की जण आता आगा बोललीस काय लय तुम्ही बी नाही खुरी बोल नका पांचट बोलायची कडू काय तोंड आहे तुझं काय बोलते माय बाया मातुरच्या बायाचे नवरे गाडीवर नेतात खड्डा बघून गचकुन्या पाडतात त्यानं मला कधी गाडीनं सुद्धा पाडणं माय रोज फिरी ना काय हा ये उग खोटं खोटं बोलते मला करतो म्हणते मला कधीच करणार काय आहे गंटल हे गंटल कवा म्हणतोस म्हण कधी सारे घेऊन बातला फिरू फिरू बोल बाजूला बसले असले तिच्या माहिती काय लागले हा काय केली अर इकडे ये चांदीचे व्हायच्या हा 700-800 रुपये थोडा आहे ते पक्षाचे सगळे निघून गेले बोल नका तू लई बोल नको उगा मातनूर होय भाऊ भाऊकीमध्ये नामस्ती कर नका जाऊ दे म्हणून ठेवून घेतलं तुला तुम्ही या घरात मला लई बाया म्हणले काय करतोस उगा इकडे ये आगावपणा करायची शिकलीस का चार्जिंग किती झाली महाराज चार्जिंग कमी झाली इकडे ये म्हणाल तुला आता काय सांगू नको इकडे लई जोड काय सोयरी लई आहे तुला काय म्हण नको ग ये तुला शेतात कसं टाकून कुठलं होतं बघा कारभार लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी ऐका हे शेवटचा डान्स आहे आणि डान्स झाल्याच्या नंतर लगेच एक बाय लेकीचं घेत होईल आणि सगळ्यांनी रोप देण्यात येईल हो
नाही पाहिला मी गजे जोरी जवानी गजे जोरी जवानी नाही पाहिला मी गजे जोरी जवानी गजे जोरी जवानी चल ग सके जेजुरीला जाओ चल ग सके माळेगावला जाओ हा म्युझिक इमोशनल कशाच कमी नाही केलं मल्हारीने कशाच कमी नाही केलं मल्हारीने नाही पाहिला मी गजे जोरी जवानी गजे जोरी जवानी चल ग सके जेजुरीला जाओ चल ग सके घराकडे जाओ क्या बात है क्या तोड्या सोमतीची भरली किती गजदाट म्हणतात लोक 9 लाख पायरी म्हणतात लोक 9 लाख पायरी गाठा म्हणतात लोक 9 लाख पायरी गाठा अक्षय दिगंबर जोडी तिला घेऊ ढोलकीवाल्या अर्गणवाल्या संगतीला घेऊ नाही पाहिला मी गजे जोरी जवानी गजे जोरी जवानी चल ग सके जेजुरीला जाओ चल ग सके माळेगावला जाओ जादू नजरे मिलते ही जिससे दिल पे मेरे लगा राणी तू शोभून दिसतो देवाने साडी वाह देवाने चल जाऊ आपण दोघ कुलदीपच्या गाडी चला जाऊ आपण दोघ कुलदीपच्या गाडीचा चला जाऊ आपण दोघ ज्ञानूच्या गाडीचा संगतीला घेऊ हरे वागोबाने संगतीला घेऊ चैनल वागोबाने बघा संगतीला घेऊ माऊली वागवाने ऐका
आमचे गाता माऊलीचे यूट्यूब चॅनल आहे. सर्वांनी ज्याच्याकडे मोठा मोबाईल आहे ऑनलाईन त्याने लगेच त्यांना सबस्क्राईब करा. गाता मल्हारी आपला जे कार्यक्रम चालू आहे ते अख्ख्या महाराष्ट्रभर कार्यक्रम जाणार आहे. ते म्हणजे गाता मल्हारीची. सर्वांनी एक बार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सर्वांनी टाळ्या वाजवा. खरंच सुंदर असा कार्यक्रम आपला. माचनूरचं गावाचं नाव अख्ख्या भारतभर जाणार आहे. गाता मल्हारीच्या यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कंटिन्यू. नाही पाहिला मी गजे जोरी जवानी, गजे जोरी जवानी, नाही पाहिला मी गजे जोरी जवानी, गजे जोरी जवानी. तलग सके जे जोरी लाडाओ, तलग सके मारे गाओ लाडाओ. बोल शिवा मल्हारीचा. ऐका, शेवट एक बायलेकीचे गीत होईल. पाहिले किती झालंय की आपला आणि कार्यक्रम. मी असंच बाहेरून कलाकार आलेले आहेत, त्यांना पण 1 तास कार्यक्रम करण्याची वेळ देण्याची संधी देत आहे. त्याच्यामुळे एक बायलेकीचं शेवटचं गीत होईल, त्यानंतर कार्यक्रमाला समाप्ती होईल. आपल्या आई बापा वाटत या लेक मोठ्या घरी द्यावा, आई बापा वाटेत या लेक मोठ्या एक- एक. घरी द्यावं. येवाव जावाई घोड्यावरी बाई गा माझी मैना सुखात नांदाव. येवाव जावाई घोड्यावरी माझी मैना सुखात नांदाव. येवाव जावाई घोड्यावर रे बाई गे माझी मैना सुखात नांदावे. येवाव जावाई गाडवावरी बाई गे माझी मैना सुखात नांदावे. ओ बाईच्या वटेला भरा लाया, बाईच्या वटीला भरा लाया. आला बोलती भावजया नंदाला बुडवाया. काय बोलती भाव जया बाई गे नंदाला मोडवाया. ओ बाईच्या वटेला भरा घावो आणि बोलते बाईचा भावो ताई ग तुला दिपाळीला नेया येऊ बाई. पवन पवन सावळीकर केसराळे. लेखनालया चालली ओ चिमण्या चालल्या वनाच्या माय बापाच्या माघारी माघारी. भाऊ भाऊ गया कोणाच्या. वैजनाथराव परसुरे, हा वैजनाथ परशे राहणार आलूरकर यांच्याकडे सुद्धा या गाण्यावर क्वेश्चन 21 रुपये दिले. धन्यवाद. ओ चिमण्या चालल्या वनाच्या माय बापाच्या माघारी माघारी. भाऊ भाऊ गया कोणाच्या बाई. आई बापाच्या माघारे बाई गे भाऊ भाऊजया कोणाच्या. भाऊ भाऊ गया कोणाच्या बाईच्या लागल्या धारा डोळ्याला पाण्याच्या. ए भाऊ भाऊजया कोणाच्या बाईच्या लागल्या धारा डोळ्याला पाण्याच्या. लागल्या धारा डोळ्याला पाण्याच्या बाईच्या बाई चिमण्या चाललेल्या होण्याच्या. ओ बाईचा बापा बघे खिडकेतो ना माझी हरण चाली कळपातून बाई ग माझी हरण चाली कळपातून बोला. माझी सोनी चाली कळपातून बाई गे माझी हरण चाली कळपातून. माझी हरण चाली कळपातून बाई
हो, ऐका ऐका या ठिकाणी आता कार्यक्रम समाप्त झालेला आहे. प्रत्येकाला जाता जाता दोन शब्द म्हणजे ऐकून जा. जाता जाता प्रत्येकाचा आचार विचार उच्चार शिक्षण लक्षण भक्षण चांगलं असावं. आपल्या गावकऱ्यांना आम्हाला बोलिलं आणि आमच्यासोबत जे रात्रभर फिरतात आणि महाराष्ट्रभर जे फिरतात चंद्रकांत महाराज यांच्यामुळं आमचा संत आलेला आहे. 2 मिनटं आमच्या संताचा परिचय देतो मी. आमचे पायलताई लातूरकर, पूजाताई लातूरकर, त्यानंतर आमचे नितीन भाऊ भोकरकर, त्यानंतर आमचे पेटी मास्तर देगलूरकर दादा, अंतेश्वर घाटे देगलूरकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आणि सुंदर अशी सिस्टीम या आपल्या गावातील फुलकनवाडी कुंडलवाडी ऐका गणेश सावंत सिस्टीम कुंडलवाडी सर्वांनी टाळ्या वाजवा. सिस्टीमसाठी सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवा. शेवटचे टाळ्या आहेत आणि सिस्टीमसाठी खरंच सिस्टीम पुढं साथ दिली बघ. आमचा सिस्टीमवर कार्यक्रम सुंदर सिस्टीम आहे दादा. शेवटचं गीत होईल आणि हो ऐका या ठिकाणी आता कार्यक्रम समाप्त झालेला आहे. चंद्रकांत महाराजांमुळे ते येणं झालं आणि प्रत्येकाला एक विनंती आहे. इवलेशी रोप लाविले ज्वाली त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुलवे चिता भारू कळव्यास याला मनाची या म्हणे गुंपीला शिला बाप रखमा देवी विठ्ठला अर्पिला. म्हणून एकच सांगणार प्रत्येकाला या ठिकाणी टोळ्या घ्या. हा आणि सर्वांनी वेळातला वेळ काढून आमचा कार्यक्रम ऐकला. हेची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आमाशी गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. हा कार्यक्रम आपल्याला गाथा मल्हारच्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटणार आहे. त्यानंतर आमचे चंद्रकांत महाराज त्यांच्यासोबत त्यांचा सुपुत्र स्वप्नील महाराज आणि मी स्वतः हरी महाराज वागे धानोरकर या ठिकाणी सर्वांच्या विनंतीस मान देऊन सुंदर अशी जागरणाची सेवा झालेली आहे. कार्यक्रम या ठिकाणी आता समाप्त झालेला आहे. प्रत्येकाला सांगणं आहे की व्यसन कोणी करू नका. आपलं गाव संताची भूमी आहे बरं का. मी ऐकलो आपल्या गावामध्ये कोणीही ठेंबर दारू पिना म्हणून. खरंच आपलं गाव सुंदर असं संताची भूमी आहे. 7 दिवस कीर्तनाचे कार्यक्रम झालेले आहेत. ऐका मल्लू लोणेकर यांच्याकडून 151 रुपयाची भेट दिलेली आहे. लोणेकर वा. तसंच मल्लेश परसुरे राहणार सगरोळीकर यांच्याकडून पण 101 रुपयाची भेट दिलेली आहे. आणि सगळ्याला विनंती आहे ज्यांनी पैसे आणले त्यांनी जेवून जा वाग्याला. घरला नेले की उंदरं खातात. जत्रा आहे महाराज. जत्रा आहे का वा वा. खरंच आमचे अध्यक्ष कमिटीचे उपाध्यक्ष सर्व काही गावकरी जे नियोजन केलं सुंदर नियोजन आमचा कार्यक्रम सर्वांनी ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या गावाचे चंद्रकांत महाराज यांनी आम्हाला बोलवणं केलं. चंद्रकांत आपल्या गावाचे सुपुत्र आहेत बरं का. 5 मिनिटं सांगायचं वेळ म्हणजे रात्नाजत माझ्यासोबत हिंडत असतात. खूप गुणी आहेत. खरंच महाराज तुम्हाला पण धन्यवाद. आम्हाला इथं बोलिलात आमची सेवा ऐकून घेतला सर्वांनी. महाराजांचे पण यूट्यूबला कार्यक्रम आहेत. मल्हारी मनोरंजन असो गाथा मल्हारीची या यूट्यूब चॅनलला महाराजाचे पण कार्यक्रम आहेत. खरंच महाराजाची खूप प्रगती चांगल्या पद्धतीने चालू आहे. आमच्यासोबत असतात. महाराजांना पण धन्यवाद आम्हाला बोलल्याबद्दल. गावकऱ्याला पण धन्यवाद. आणि या ठिकाणी आता आता गाणे होणार नाहीत फक्त आता शेवटचा आता कारण पुढचा पण कार्यक्रम आपल्याला ऐकायचा आहे. दणदणी टिंग 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 टुडुक टुडुक. ऐका तसेच ऐका आमचे हरी महाराज वागे यांचा आवाज खूप सुंदर आहे. त्यांच्या आवाजामुळं बबन चरके यांच्याकडून 201 रुपयाची भेट दिली. बबन दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद बरं का. तर एका कलाकाराची दान केल्याबद्दल धन्यवाद. आमचे चंद्रकांत महाराज यांच्या साथीने आम्ही दररोजचा असतो बरं का. आपल्या गावातील आहेत. आज योग आला मध्ये यात्र भाग्य कारण तुमच्या भेटी झाल्या. कारण होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी बरोबर आहे का. तर आपलं गाव सांप्रदायिक आहे बरं का. सगळं काय हरिपाठ शिवपाठ परमरस्य ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण आपल्या गावामध्ये होत असते. कारण संताची भूमी आहे. तर आपल्या या पावन भूमीमध्ये आमचा जागरणाचा कार्यक्रम खंडोबा साधन आहे बरं का. महादेवाचा अवतार आहे. खंडोबा जागृत देवस्थान आहे. तुम्ही एक बार येऊन मैलारला बघा. मैलार आहे बीदर जिल्ह्यामध्ये भालकी तालुक्यामध्ये मैलार नावाचं गाव आहे. प्रत्येकाने एक बार मैलारला दर्शन घ्या. कारण जेवढं काशीला गेले पुण्य आहे तेवढंच मैलारला गेले पुण्य आहे. प्रत्येकाने एक बार मैलारला दर्शन घ्यायचं आहे. म्हणा सगळ्यांनी म्हणा शिवा मल्हारी कोट कोट घेऊ. अध्यक्षाला विनंती आहे आरतीला भाया. अध्यक्ष या. अध्यक्ष झोप झाला का या की
बघायला एक महाग बघायला नाही तर या ठिकाणी फक्त आरती होईल, खंडोबाची आरती झाली की मग सगळ्याची भरती होईल म्हणजे सुट्टी हो. बबनभाऊ जोखाले उत्कृष्ट असा आपल्या गावामध्ये जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आज दिनांक काय तारीख ध्यान करून द्या 14 असून पहिली वेळेस आमच्या गावात एवढा हरिजागरचा कार्यक्रम, आणि त्यांचं नाव पण हरी आणि जागरणाचं नाव पण हरिजागर असं त्याने एक नाव ठेवलेलं आहे हरिजागर. किती चांगलं नाव त्याला आयोजित केलेलं आहे. लक्षात घ्या सकाळ करा म्हणजे तरी आता काही वेळ न लावता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होत असून या कार्यक्रमाची सेवा आता समाप्त करण्यात आलेली आहे असं मी अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो. चला आरती करा अध्यक्ष.